भावांनो, पैसा आहे ना सगळं काय नसते. ते कशावरून तुम्हाला मी सांगतो, ऐका. आता काय विषय झाला माहिती आहे का? मी चाललो होतो राजगुरुनगरला आणि रोडच्या कडेला मला एक फॉर्च्युनर दिसली आणि त्याचा मालक खाली बसून धसा रडत होता. त्या जवळ गेले मी आणि त्या मामाला विचारलं, मामा काय झाले, असा का रडताय तुम्ही? आणि त्यांचं वय होतं कमीत कमी 70 वर्ष. त्यांना 2 मुलं आहेत, सुना आहेत, बायको आहे, सगळं आहे. तरी पण ते गाडीच्या खाली उतरून रडत होते. त्यांच्या जवळ गेलं, त्यांना विचारलं का रडताय, काय झालंय? ते म्हणले, काय सांगू तुला, माझी कंडिशन मलाच माहित आहे. आज माझ्याकडे पैसा आहे, बायको आहे, 2 लेकरं आहेत, सुना आहेत, प्रॉपर्टी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण मी सुखी नाही म्हणलं. मी म्हणलं कशावरून, असं काय झालंय तुमच्यासोबत? ते म्हणले, मी सगळ्यांसाठी सगळं काही केलं. शेत दिलं, त्यांच्या नावावर शेत केलं, पैसा दिलं, त्यांना लहानाचं मोठं केलं, त्यांना शिकवलं, त्यांना चांगल्या नोकरीला लावलं, तरी आज ते माझ्यासोबत नाहीत म्हणले. आज माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, मी माझ्या घरी एकटा असतो म्हणले. फार एकटं वाटायला लागले आजकाल म्हणले. काय फायदा म्हणले या पैशाचा, या सगळ्या गोष्टीचं? खरं सांगते भावांनो, एवढे श्रीमंत लोक आहेत जगामध्ये, पण त्यांच्या नशिबी आहे ना 1% पण सुख नाहीये. आपल्याला वाटते आपल्याच नशिबी संकट आहे, आपल्याच टेन्शन आहे, पण तसं काही नाहीये. भले भले मोठे मोठे माणसं आहेत, त्यांच्या पण नशिबामध्ये लई संकट आहे. सुखी कोण नाही या जगामध्ये, सगळे बेसुखी आहेत. मला पण नाराजगी वाटली जरा. एवढं मोठं माणूस 70-75 वर्षाचे, एवढा पैसेवाले, गांडीखाली फॉर्च्युनर, हे माणूस नाराज आहे. आपण तर काही चीज आहे, आपण बी नाराजच राहिलं बरं.